स्मशानात चितेवर महर्षी दधीचींच्या अस्थिविहीन कलेबरोबर 10 संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतिवियोगानं वेडीपिशी झाली होती. दुःखवेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या 3 वर्षाच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली. अशा प्रकारे महर्षी दधीची यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवाच्या लढाईत आपलं बलिदान दिलं. इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुक्यासाठी आकांत मांडला. खायला काहीच न दिसल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली. त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला. झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं. हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलं. झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं. एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असताना त्यांना पिंपळ वृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला. नारदाला आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याच्याकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली. नारद, हे बालका, तू कोण आहेस? तो बालक म्हणतोय, मलाही ते माहीत नाही, मला तेच जाणून घ्यायचं आहे. नारद म्हणतात, तुझे आई वडील कोण आहेत? बालक म्हणतो, मला तेही माहिती नाही, मलाही तेच जाणून घ्यायचं आहे. तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे नारदांना महद आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, हे बालका, तू महादानी अशा महर्षी दधीतीचा पुत्र आहेस. तुझ्या पित्याच्या अस्थींच्या साह्यानं देवानी वज्रनामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या साह्य करूनच देवांना असुरावर विजय मिळवणं शक्य झालं. तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं वय अवघं 31 वर्षाचं होतं. बालक म्हणतो, माझ्या पित्याच्या अकाली मृत्यूचं कारण काय? नारद, तुझ्या पिताची शनीची महादशा सुरू होते. बालक म्हणतो, माझ्यावरही असं भयानक संकट यायचं कारण काय असावं? नारद म्हणतात, शनिदेवाची महादशा. एवढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानांनी फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिपलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची शिक्षा दिली. नारद निघून गेल्यानंतर बालक पिपलादनं नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपस्या करून त्यांना प्रसन्न करून घेतला. ब्रह्मदेवानं पिपलादाला वर मागायला सांगितलं. तेव्हा पिपलादानं मी ज्यांच्याकडे पाहीन ते त्या क्षणी भस्म होऊन जावा असा वर मागितला. ब्रह्मदेवानं तथास्तु म्हणून पिपलादाला तसा वर दिला. हा वर मिळाल्याबरोबर पिपलादनं सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं. त्याबरोबर शनिदेव प्रकट झाले. शनिदेव समोर येताच पिपलादनं आपली नजर त्यांच्यावर रोखली. त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचं शरीर जळू लागलं. हे पाहून समस्त ब्रह्मांड हादरलं. सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवानं वाचवणं ब्रह्मदेवानी पिपलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं. प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले. शेवटी स्वयं ब्रह्मांड पिपलादाला त्यानं शनिदेवानं सोडून द्यावाशी विनंती केली, पण पिपलादानं ती विनंती धुडकावून लावली. शेवटी ब्रह्मदेवानं पिपलादाला एकाऐवजी 2 वरदान देण्याचं कबूल केलं. मग मात्र पिपलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली. पिपलादानं ब्रह्मदेवाला 2 वर मागितले. जन्मानंतर पहिली 5 वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही, ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही. दुसरा वर असा मागितला, माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिलाय, म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करेल त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही. तथास्तु म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले. तेव्हा पिपलादनं आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायांवर आपल्या ब्रह्मदंडाने आघात करून त्यांना शापमुक्त केलं. ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना. म्हणून तेव्हापासून शनिचरित या शनैश्वर अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शनेश्वर म्हटलं जातं आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काळी ठेकर पडली. शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याचं रहस्य वरील कथेत दडलंय. पुढे पिपलादनं प्रश्नोपनिषदाची रचना केली. आजही ते उपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणारं भांडार म्हणवलं जातंय. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 8669 73 21 82, 90 67 77 00 15.